तर आज आपल्या डॉनसोबत असं काय होईल मला तर वाटलंच नव्हतं बघा. तर जय महाराष्ट्र प्रतीक, मी प्रतीक स्वागत करतो तुमचं या ब्लॉगमध्ये. तर सकाळ सकाळ आपल्या फादरनी आपल्याला डोंगेश्वर फटकेतून उठवलं आणि चल म्हणलं जरा जाऊन येऊ. मग विचार करत होतो कुठं जायचं. मग असं गाव बघितलं जिथं खूपच गर्दी पडली होती. असं मोठा लट भगवा बघून कळालं आपण आलो आहोत वारकऱ्यांचा कुंभमेळा म्हणजेच खंडापूरला दर्शन करायला. मग असं रांगेत लागलो बघा. जरा गर्दी होतीच पण खूपच सुंदर दर्शन झाले. मग जे वर्थ इट वाटलं एकदम ते. हे बघा तुम्ही पण करून घ्या दर्शन. खूपच लोक एन्जॉय करत होते. विचार केला मधल्यामधून ज्यानं पण नाव ठेवले वारकऱ्याचा कुंभमेळा खूपच शोभल्यासारखं नाव ठेवलं. पठ्ठ्यानं खूपच नंबर 1 नाव ठेवले. मग नंबर 1 असं लहान लेकराच्या छोट्याशा हाताने मोठा असा गंध लावून घेतला. खूपच सुंदर गंध लावला होता बारक्याने. मग असं गंध बघत आपण तर निघालो तिथं दर्शन करून. जाऊ तर वाटत नव्हतं पण निघालो. मग नंतर असं बघितलं बघा कृषी प्रदर्शन. तिथं शेतकऱ्यांसाठी खूप काही गोष्टी आल्या होत्या. मग तिथं आपण खरेदी पण करू शकतो. मग आपण असं खूपच सुंदर बैलजोडा बघून नंतर वेगळ्या वेगळ्या गोष्टी बघितलं ट्रॅक्टर ते. मग सगळं झाल्यानंतर असं हे काळं तोंड अजून काळू पडू नये म्हणून असं लावलं बघा हे रुमाल बिमाल आणि चष्मा घालून नसतं निघालो. मग तिथं आपल्याला 2 डॉन भेटले बघा तिथले एरियातले. मग त्यांना पण असं बिस्किट खाऊ घातलं नंबर. त्यांचा लंच करून आपण पण निघालो घरी. मग येईपर्यंत रात्र झाली होती. मग येताना असं कुल्फी आईस्क्रीम खाल्लं होतं. नंबर 1 कुल्फी आईस्क्रीम लागलं. मग घरी येऊन बसलो होतो तोपर्यंत आपला डॉन घरी आलता. मग सगळे त्याच्या अंगाला लाल बघितलं पण नंतर कळालं त्याला मोठ्या कुत्र्याने चावले होते. मला काय करू कळत नव्हतं म्हणून विचार केला की आता काय करावं म्हणून सध्यासाठी हळद टाकून दिली. सगळ्या जखमावर हळद टाकलं होतं. त्याला जरा बरं वाटलं असं मला वाटत होतं पण त्याला खूपच दुखत होतं. मग त्याला जेवायला दिलं पण त्यानं काहीच ते जेवलं नाही. आता आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद.